मुनी द्वारकेला आले. सत्यभामेचा गर्भहरण करायचा होता. नारद मुनी मोठ्या चातुर्यानं सत्यभामेला म्हणे, देवी, श्रीकृष्ण तुमचे सर्वाचे आहेत, पण तुमचेच जर पाहिजे असतील, जन्मोजन्मी तुम्हाला जर पती पाहिजे असेल, तर तुम्हाला पुण्यकारक व्रत काय करावं लागेल. आपल्याला सर्वात प्रिय असणारी वस्तू दान करावी लागेल. भगवान श्रीकृष्णाला दान केलं तर पुढच्या जन्मी तुमचे पती होते. सत्यभामेला वाटलं, नारद मुनी आहेत, साधू आहेत, श्रीकृष्णाला कुठे घेऊन जाणार. आनंदानं भगवान परमात्म्याचा हात नारदाच्या हातात देऊन टाकला. संकल्प पूर्ण झाला आणि संकल्प पुढे निघले भगवान परमात्मा नारदाच्या मागं. तेव्हा नारदाच्या मागं देव जाऊ लागले. सत्यभामेची धावपळ उडाली, रडू लागली, अहो महाराज, गंमत केली होती. भगवान श्रीकृष्ण आमचे परत वापस, कृष्ण आमचे परत या. नारद मुनीने आठ घातली, जर तुम्हाला तुमचे पती पाहिजे असतील तर काय करावं लागेल, वजना इतकं सोनं द्यावं लागेल. सत्यभामेला वाटलं, आपल्या घरी सोन्याची काही कमी नाही. मोठा तराजू बांधला. एका पारड्यामध्ये भगवान परमात्मा, दुसऱ्या पारड्यामध्ये सत्यभामेला फूलहार असतील, विटा असतील, सोन्याच्या दागिने असतील, हत्ती असतील, हे सर्व टाकू लागले. गमत पहा, सोन्याचं पारडं वर होतं, भगवान परमात्म्याचं पारडं जमिनीवर होतं. द्वारकेचे सगळं सोनं संपलं, भगवान श्रीकृष्णाचं पारडं हल्लं नाही. सत्यभामेची घामघूम झाली. जमले लोक हसू लागले, काय गं सत्यभामे, संपलं का सोनं? अहंकार होता, अहंकार गळून गेला. रडत 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 रुक्मिणी मातेकडे गेली. रुक्मिणी माता म्हणजे लक्ष्मीचा अवतार. शांत स्वभावाची रुक्मिणीनं पाहिलं. तराजूमध्ये भगवान परमात्मा बसलेले आहेत. सोन्याच्या तोलण्याचा प्रयत्न करत आहे. रुक्मिणीनं शांत केलं. सोन्याचं तराजू होतं, त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकलं रुक्मिणी मातेनं. आणि तसं टाकलं तसं देवाचं पारडं उचललं गेलं.